नमस्कार, देशव्याप्तीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। अंधेरी पूर्व मधील मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी यांनी अनेक कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जात शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला। त्यासोबतच ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनीही ठाकरे गटात घर वापसी केली। शिवसेना शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। त्यानंतर त्यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला। यावेळी सुजाता शिंगाडे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर अनेक संशयास्पद अधिकाऱ्यांची नावे पुढे येत आहेत। पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यानंतर आता तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही मोठ्या प्रमाणावर शस्त्र परवाने दिल्याची माहिती समोर येत आहे। यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। पालघर मधील वाढवण बंदर पाठोपाठ रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर विकासाला चालना देण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे। याचाच एक भाग म्हणून माणगाव येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे स्थापत्य विभागीय कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे। दिघी बंदर आणि दिघी बंदर औद्योगिक क्षेत्र विकासासाठी या विभागीय कार्यालयाच्या कार्यरत असणार आहे। आपल्या सुरक्षेसाठी आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे। आपल्या स्ववर आपण निर्भर असलं पाहिजे। त्यासाठी आपलं सैन्य, शासन, प्रशासनासोबत समाजाचं बळ असणं आवश्यक आहे। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईने देशाचं संरक्षण आणि संरक्षणात्मक सामर्थ्याची क्षमता सिद्ध झाली आहे। या निमित्ताने शासन आणि प्रशासनातील दृढता सुद्धा दिसली आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवत यांनी केलाय। तसेच स्वइच्छेने केलेल्या धर्मांतराला आक्षेप घेऊ नये असं मोठं विधान त्यांनी केलंय। नागपूर येथील सेमिनरी हिल परिसरात असलेल्या CGO कॉम्प्लेक्स मधील पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटनाच्या कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाल्याने एकच खळबळ उडाली। ही घटना शुक्रवारी दुपारी समोर आली असून ईमेल मध्ये असे लिहिले होते की दुपारी 2:30 CGO इमारतीला बॉम्बस्फोटने उडवले जाईल। ही माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। ढोल ताशाचा गजर, मंत्रोच्चार आणि शंखनाद, शिवरायांच्या गजरात किल्ले रायगडावर 352वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला। या सोहळ्यासाठी राज्यभरातील 80,000हून अधिक शिवभक्त गडावर दाखल झाले होते। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत। ते भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर असलेल्या कवंडे या गावात आले। आज या भागात अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिसांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात आले। यावेळी पोलिसांच्या जनजागरण मेळाव्यात त्यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू वाटप केले जाणार आहे। चिपळूण शहरातील सेवानिवृत्त असलेल्या एका व्यक्तीला क्रेडिट कार्डचे आमिष दाखवून तब्बल 6 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उमरगा तालुक्यातील जके कुरवाडी येथे गेल्या 3 वर्षांपासून गावात मुलांच्या अभ्यासासाठी 2 तास घरातील टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्यात येतात। ग्रामपंचायतीचा भोंगा वाजला की दररोज सायंकाळी 6 ते 8 पर्यंत ही साधने बंद राहत असल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाही झालाय। महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो, असं थेट वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय। आपल्या शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताच संभ्रम नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले। त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरेच्या युतीवर दोन्ही नेते सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।